आज दिवाळीच अवतरली. प्रजेच्या आनंदाला पारावर राहिला नाही. लोक गुढ्या तोरणं उभारू लागले. अवघी मराठी शाही नटली सजली. प्रत्येकाच्या मनात युगानुयुग वाट पाहत राहिलेला क्षण, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा क्षण, शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाचा क्षण, भगवा झेंडा मानाला त्रिखंडात फडकण्याचा क्षण. मराठी वीरांचं सांडलेलं रक्त, गमावलेले प्राण कामी आहे. हिंदू राष्ट्र निर्माण झाले आणि देश शुद्ध वासीचा तो सुवर्णक्षण समीप आला. शिवाजी राजांच्या सिंहासन रोवणाचा क्षण. सगळा मानकरी आणि विद्वान ब्राह्मणांनी भरलेल्या राज्यसभेत महाराज सोयराबाई आणि संभाजी यांच्यासह प्रवेश करते. सिंहासनाकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवर राजांनी पाऊल ठेवलं मात्र आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या आठवणीनं त्यांचं पाऊल चांगलीच थांबलं. त्यांचं कंठ लागलं, डोळे पाहणं. त्यांना आठवला तानाजी माणूस आहे. नाही राजांनी लढायला जावं आणि लग्नात वरदान म्हणून आम्ही मिळवावं हे आम्हाला शोभत नाही. आधी लगीन कोण आणायचं आणि मग राहायचं त्या आज्ञा सेवकाला.
जड पावलांनी राजाने दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवलं. त्यांना आठवले बाजीप्रभू देशपांडे. राजे, आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, पण आज तुम्ही आमचं ऐका. लाख गेले तरी बेहत्तर, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, तुम्ही निवडक सैन्याचा विचार करीत चला. समोरून येणाऱ्या शत्रूला मी इथेच खिंडीत रोखून धरतो. राजे, मी आऊसाहेबांना वचन दिलं, प्राण गेला तरी बेहत्तर, पण शिवाच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. गजानूच्या घोरटेला आपल्या रक्ताने पावन करणारे नरश्रेष्ठ बाजीप्रभू देशपांडेंच्या नावाची ही दुसरी पायरी. राजाने पुढे पाऊल टाकले. त्यांना आठवला हसत हसत प्राण अर्पण करणारा शिवा काशी. राजा हिंदवी स्वराज्यासाठी हा शिवा काशी आपलं प्राण अर्पण करेल. शत्रूच्या छावणीत घुसल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण मला खतम करत असताना तो शिवा काशी म्हणून मारणार नाही, तर शिवाजी राजा म्हणून मारणार आहे. आणि शिवाजी राजा म्हणून मारायची या नावाला मिळालेली संधी मी कशी सोडल? राजा मी कशी सोडल? सिद्धी चौकाच्या छावणीत हसत हसत मरणाला कवटाळणाऱ्या शिवकाशीच्या नावाची ही दिसली पाहिजे. असे कितीतरी नरश्रेष्ठ, असे कितीतरी नरवीर, त्या सगळ्यांचं प्राणार्पण आज सफल होत होतं. राजांनी नेत्रकडा हलकेच चिरले आणि त्या हट्टाने राजांना सिंहासनाजवळ बोलवलं. राजे, धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेले सर्व संस्कार यथासांग विधिवत पूर्ण झालेले आहेत, परंतु सिंहासनारोहण होण्यापूर्वी आपण धर्मशास्त्र आणि वेदांचा आधार असलेली ही प्रतिज्ञा मी सांगतो त्याप्रमाणे म्हणावी. आज्ञा आचार्य. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझे अपत्य आहे. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझा अपत्य आहे. राजा या नात्यानं मी त्यांचं अत्यंत मायेनं पालन पोषण करेन आणि संरक्षण करेन. राजा या नात्यानं मी त्यांचं अत्यंत मायेनं पालन पोषण करेन आणि संरक्षण करेन. जर माझ्या कर्तव्यात कसूर झाला तर मी या सिंहासनाचा त्याग करेन. जर माझ्या कर्तव्यात कसूर झाला तर मी या सिंहासनाचा त्याग करेन. Of being an eyewitness to this auspicious occasion of your Majesty's coronation. On